नमस्कार मित्रांनो, मी जे आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कांदा पिकाला पाणी देण्याचे नियोजन कसे करावे, कशा प्रकारे जे पाणी आहे हे आपण कांद्याला दिलं पाहिजे आणि किती दिवसाचा कमीत कमी याला गॅप असला पाहिजे, अंतर ठेवावे किती दिवसाचे, त्याप्रकारे जे आहे पाणी द्यावे आणि याची माहिती जी आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देत आहे। पाहू शकता तुम्ही माझ्या मागे कांदा हे जी पीक आहे चांगल्या प्रकारे दिसत आहे। साधारणतः 1 महिना झालेला आहे। पहा अशा प्रकारे हा जो आहे कांदा झालेला आहे। ही जो आहे कांदा आहे, कांदा हा साधारणतः 1 महिन्याचा झालेला आहे आणि हा कांदा जो आहे मी डायरेक्ट बियाणे शिंपलेला होता। पहा 1.25 महिन्याचा झालेला आहे। यावर सध्या मी कोणतीही फवारणी वगैरे घेतलेली नाही आहे। तुम्ही ज्यावेळेस कांद्याला पाणी देता साधारणतः 10 ते 12 दिवसाचा जे आहे पाण्याचा गॅप ठेवावा। म्हणजे कांद्याचं पीक जे आहे हिरवं राहतील। तुम्ही जर जास्त वेळ नेहमी पाणी देत राहिले तर ते थोडं पिवळं पडते आणि हे जे शेंडे राहतात कांद्याचे हे सुद्धा पिवळसर येतात। पहा सध्या अशी माझे काही झालेले नाही आहे। सगळा पूर्ण कांदा जो आहे हिरवा आहे आणि हाईट साधारणतः अर्धा फुटाच्या वरच आहे आणि ही एक रेन पाईप चालू केलेला आहे। रेन पाईपाचे खूप सारे फायदे आहे मित्रांनो। एकदा टाकले की तुम्हाला बार बार त्यामध्ये जाण्याची गरज नाही आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की याला जे आहे हे बटन दिलेले आहेत बंद चालू केलेलं आहे करण्यासाठी। इकडले चालू करून तिकडले बंद करायचे आणि अशा पद्धतीने हे जे आहे कांद्याला पाणी सुरू केलेलं आहे मी। खूप छान असा कांदा जे आहे आता दिसत आहे। मित्रांनो, मी यामध्ये अजूनही कोणती फवारणी घेतलेली नाही आहे आणि ही एक पाणी दिल्यानंतर मी यामध्ये फवारणी घेणार आहे। तुम्ही पाहू शकता जे ढगाळी वातावरणामुळे जे आहे यामध्ये थोडा मोळव्याचं प्रमाण जे आहे ते दिसत आहे। याच्यावर बारीक बारीक जे आहे मोळवा इकडुकड दिसत आहे, तुडतुडे वगैरे। तर त्यासाठी मी एक फवारणी घेणार आहे। एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक हा मोळवा चिकटा यासाठी एक फवारणी घेत आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कांदा पिकाला किती दिवसाच्या अंतराने जे आहे पाणी दिलं पाहिजे। अशा प्रकारे जी आहे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।